हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आपण काय करतो तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक प्रायव्हेट ग्रुप ज्यामध्ये त्या बॅचमध्ये ॲडमिशन घेणारे मुलं आहेत आणि त्या ठिकाणी आपण जे PYQs प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके, ते देखील आपण क्विज फॉर्मॅटमध्ये ते पोस्ट करतो आहोत जेणेकरून मुलांना ते अटेम्प्ट करता यावा आणि परत त्या सविस्तर त्या प्रश्नांची विश्लेषणे आपण या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून ते तुम्हापर्यंत अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सोबतच या व्हिडिओची जी काही PDF आहे किंवा लेक्चरची जी PDF आहे ते आपण त्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण डे 25 मधला भूगोल या विषयाअंतर्गत 5वी जी सिरीज आहे, 5व्या म्हणजे आतापर्यंत भूगोलाची 4 सिरीज अपलोड केलेल्या आहेत. ओके, 4 सिरीज जे प्रश्नांची जी सिरीज आहे ती अपलोड केलेली आहे. या ठिकाणी आपण 5वा जो आहे भूगोलाची 5वी सिरीज ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, सो बघूयात. आता जो या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला होता तो आपल्याला PSI पूर्वपरीक्षा 2013 मध्ये आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच 2013 ते 2023च्या दरम्यान म्हणजे 10 वर्षांमध्ये जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये, ओके, ते आपण त्या क्विज फॉर्मॅटमध्ये आणि परत त्याचं एक्सप्लेनेशन आपण अवेलेबल करून देण्याचा एक आपण हा छोटासा प्रयत्न करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद अलाहाबाद म्हणजे जे आपली भारतीय प्रमाणवेळ आहे ते ठरवण्यात आलेलं, तर त्या ठिकाणी जे काही 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखावरून घेण्यात आलेलं आहे. सो या ठिकाणी किती वाजता ऐकायला येईल अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की लंडनमधून रात्री म्हणजे पहाटे सकाळी 3 वाजता एखादी बातमी प्रसारित होते तर भारतामध्ये ते किती वाजता ऐकायला येईल. ओके, सो आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. रात्री 8:30 वाजता, सकाळी 9:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता आणि सकाळी 8:30 वाजता. तर कुठले बरोबर आहे? ओके, सो तत्पूर्वी आपण थोडक्यात जे काही जागतिक प्रमाणवेळ आहे आणि भारतीय प्रमाणवेळ काय आहे ते बघूयात. सो जागतिक प्रमाणवेळ म्हणजे काय तर जगामध्ये जेव्हा वेगवेगळ्या देशामध्ये आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तर अशा प्रत्येक देशामध्ये जो आपला प्रमाणवेळ आहे तो त्या देशानुसार वेगवेगळा होऊ शकतो. ओके, कदाचित आपण भारतामध्ये जर 8 वाजलेले असतील तर आपण ऑस्ट्रेलियात गेल्याच्या नंतर ते आपल्यापेक्षा मागे असेल किंवा पुढे असेल तर 2-4 तासांना पुढे मागे असेल तर त्यावेळेस आपली जी शेड्यूल आहे किंवा आपला जो दैनंदिन दिनक्रम आहे त्याच्यामध्ये तफावत होण्याची शक्यता असते. ओके, त्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ही जागतिक प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आणि त्याचबरोबर त्या देशाने म्हणजे प्रत्येक देशाने एक स्वतंत्र आपल्या देशाची स्वतंत्र प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली. ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये आपण भारतीय प्रमाणवेळ निश्चित केलेला आहे. ओके, सो जागतिक प्रमाणवेळ कोणत्या याच्यातून घेतलेला आहे, कुठल्या ठिकाणावरून, तर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ ठरवण्यात आलेला आहे जे 0 डिग्री रेखावृत्तावरून घेतलेलं आहे आणि हे विशेषतः इंग्लंडमधील जे ग्रीनिच शहर आहे त्या ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ज्याला GMT ग्रीनविच मीन टाईम म्हटलं जातं या स्तरावरून किंवा या ठिकाणावरून ते विचारात घेतले जाते. ओके, सो भारताची जी प्रमाणवेळ आहे या ग्रीनिचपासून भारताची जी प्रमाणवेळ आपल्याला काय दिसून येतो तर ग्रीनिचपासून 5.5 तास जो आहे म्हणजे 5.5 तास म्हणजे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आपल्याला दिसून येतो. ओके, एकंदरीतच आपला जो भारतीय प्रमाणवेळ आहे तो मिर्झापूर उत्तर प्रदेश येथील अलाहाबाद या जिल्ह्यातील मिर्झापूर या शहरावरून 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखावृत्तावरून जातो आपल्याला दिसून येतो. ओके, या ठिकाणी मॅपमध्ये देखील तुम्ही बघू शकता. सो या ठिकाणी आपल्याला 3 वाजता लंडन येथून म्हणजे ग्रीनविच शहरातून प्रसारित होणारी बातमी. सो 3 वाजता पहाटे. ओके, आणि आपला जो काही भारतीय प्रमाणवेळ आहे तो त्या ग्रीनविचपासून 5.5 तास पुढे आहे. सो हे 5 तास 30 मिनिटं पुढे. सो आपल्याला किती वेळ मिळणार आहे तर आपल्याला 3 वाजता प्लस 5 अशा पद्धतीने जर आपण काढलं तर आपल्याला दिसून येते की 30 मिनिटे म्हणजे 8 वाजून 30 मिनिटे हे पहाटेचे आहे. तर सकाळी 8:30 वाजता म्हणजे सकाळची वेळ आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. ओके, सकाळी 8:30 वाजता ही जी वेळ आहे ती आपल्याला दिसून येईल. त्यामुळे या ठिकाणी आपण रात्री 8:30 वाजता का, आता काही मुलांनी या ठिकाणी रात्री घाईमध्ये रात्री हे पर्याय केलेला आहे. ओके, त्यामुळे रात्री की सकाळी या ठिकाणी जो पहाटे दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ओके, त्यामुळे कीवर्डवर देखील आपल्याला लक्षात घेणे की जे कीवर्डवर देखील फोकस करणे गरजेचं आहे. सो या ठिकाणी बघू शकता सकाळी 8:30 वाजता
ते आपल्याला ते बातमी आपल्या देशामध्ये प्रसारित होणार आहे किंवा आपण ते ऐकू शकणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जाऊयात. आता पुढचा प्रश्न आपल्याला खालीलपैकी 2 विधानांपैकी परत या ठिकाणी विमान झालं. सो 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. MPSC मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला आहे. ओके, सो 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काही जे धबधबे वगैरे आहे, नवीन धबधब्यांचा शोध लागलेला आहे. त्यामुळे काही धबधब्यांचा जो काही एकंदरीत विस्तारीकरण झालं याच्या दिसून येतो वेदरिंग आणि डिपॉझिशन प्रोसेसमुळे. सो 2023च्या अनुषंगाने आणि 2015 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहे त्यामध्ये थोडा तफावत जाणवू शकतो. ओके, ते कसं जाणवते आपण बघूयात. घटप्रभा नदीवरील पहिला जो विधान आहे, पहिलं स्टेटमेंट काय सांगतो आपल्याला की घटप्रभा नदीवरील गोकाक नावाचा धबधबा नायगारा धबधब्यासारखा वाटतो आणि भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे. सो कुठले बरोबर आहे. ओके, सो या ठिकाणी एक लक्षात घ्या, जी काही भारतातील सर्वात उंच धबधबा सध्या आहे ते सध्या त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. ओके, आधी 2015च्या वेळेस जे नवीन धबधबे आहेत त्याच्यामध्ये काही शोध वगैरे किंवा रिसर्च वगैरे नाही झालेलं नव्हतं. त्यामुळे ते लोकांच्या किंवा एकंदरीत जी काही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याच्या दृष्टीत यायस होतं. ओके, त्यामुळे याच्यामध्ये थोडाफार आपल्याला डिफरन्स दिसू शकतो. सो 2015च्या कंटेक्स्टमध्ये हे बरोबर आहे. हे देखील बरोबर आहे, धबधबा नायगरासारखा वाटतो. सो थोडक्यात एक्सप्लेनेशन बघूयात. या ठिकाणी दिलेलं आहे गोकाक धबधबा कुठं आढळून येतो, तर गोकाक धबधबा आपल्याला कर्नाटक राज्यातील बेळगाव या ठिकाणी बेळगाव जिल्ह्यामध्ये घटप्रभा नदीवर आपल्याला दिसून येतो. ओके, आणि या भागात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या गोकी झाडावरून हे नाव पडलेलं आहे. ओके, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. गोकी नावाचं झाड त्या ठिकाणी आढळतो आणि त्यावरून या धबधब्याला गोकाक धबधबा असं नाव पडलेलं आहे. आता पडझड आणि त्याचे आकार इत्यादी वैशिष्ट्यांमुळे तो नायगरा धबधब्यासारखा दिसतो अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि तुम्ही जर हे गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला जी काही कर्नाटकची जी काही टुरिझम साईट आहे त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की नायगरासारखा दिसतो म्हणून. ओके, नायगरा धबधब्यासारखा दिसतो. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे पहिलं अविधान आहे ते योग्य असणार आहे. ओके, याची उंची एकंदरीतच 52 मीटर इतकी दिसून येतो. त्यानंतर आहे भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे. तर शरावती नदीवर जोग नावाचा धबधबा, त्यालाच गिरस्पा देखील म्हटलं जातं. ओके, सो गिरस्पा किंवा जोग नावाचा धबधबा आपल्याला दिसून येतो. सध्याच्या कंटेक्स्टमध्ये विचार केला तर भारतात सर्वात उंच धबधबा आपल्याला भांबवली वजराई धबधबा आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतो. ओके, आणि हे विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये दिसून येतो आहे. ओके, 1840 फूट उंची. काही पुस्तकांमध्ये भारताच्या इतर ठिकाणचं दिलेलं आहे. मात्र लेटेस्ट जी काही पुस्तक आहे किंवा लेटेस्ट जे तुम्ही जर सर्च कराल तर तुम्हाला वजराई नावाचा जो धबधबा आहे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आढळणारा तो सर्वाधिक म्हणजे 560 मीटर उंचीवर असल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही पर्याय बरोबर दिलेले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. ओके, पुढे जाऊयात. आता भूकंपासंदर्भाने आपल्याला जे काही भूकंप लहरी आहेत त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाहीत अशा पद्धतीने प्रश्न आहे. प्राथमिक, द्वितीय, तृतीय की चतुर्थ. सो भूकंप लहरीचे 3 प्रकार पडतात. ओके, कुठले प्रकार पडतात 3? तर एक आहे प्राथमिक लहरी, त्यानंतर आहे दुय्यम लहरी आणि एक आहे भूपृष्ठ लहरी. ओके, सो प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी त्याला आणि प्राथमिक वेव्ज, सेकंडरी वेव्ज आणि सरफेस वेव्ज अशा पद्धतीने म्हटलं जातो. या ठिकाणी 2 प्रकार, भूपृष्ठ लहरीचे 3 प्रकार पडतात. सो या ठिकाणी बघू शकता. आता प्राथमिक याचे सरफेस वेव्ज, त्यानंतर प्रायमरी वेव्ज, सेकंडरी वेव्ज आणि सरफेस वेव्ज असे 3 प्रकार दिसून येतात. मुख्यतः जर विचारलं तर त्याचे 2च प्रकार पडतात. सरफेस वेव्सच हे जे काही भूपृष्ठ लहरी आपण त्याला संबोधतो तर त्याचे जे काही प्राथमिक व दुय्यम लहरी जे आहेत ते प्रकार दिसून येतात. ओके, सो प्राथमिक जी लहरी आहेत ज्याला पी वेव्ज म्हटलं जातो ते पुढे सरकतात आणि भूपृष्ठावर प्रथम येतात. ओके, पहिल्यांदा कुठल्या वेव्ज भूपृष्ठावर येतात अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर ते प्राथमिक वेव्ज. ओके, त्यांना प्राथमिक वेव्ज म्हणजे प्रायमरी वेव्ज म्हटलं जातो.
आणि हे ध्वनी लहरींप्रमाणे वाटतात. ओके, जे साऊंड वेव्ज आहेत त्या साऊंड वेव्ज प्रमाणे दिसून येतात किंवा भासतात. सो अशा पद्धतीने देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. आता हे जे कंटेक्स्ट आहे आपण NCERT मधून घेतलेलं आहे. ओके, सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे सेकंडरी वेव्ज. हे काही अंतराने भूपृष्ठ भागावर येतात, त्यांना दुय्यम लहरी. ओके, दुय्यम लहरी म्हटलं जातो. या लहरींबद्दल एक महत्त्वाची वस्तुस्थिती म्हणजे जी काही वैशिष्ट्ये आहेत ते काय आहे, तर हे जे काही हे भूपृष्ठ लहरी आहेत किंवा सॉरी जे काही दुय्यम लहरी आहेत, ते दुय्यम लहरी आपल्याला केवळ आणि केवळ घन पदार्थाद्वारे प्रवास करू शकतात, तर द्रव पदार्थाद्वारे ते प्रवास करू शकत नाही. ओके, त्यामुळे या ठिकाणी जे आपल्याला विचारलेलं होतं की कोणत्या लहरी द्रव पदार्थातून जात नाही, तर ते आहेत द्वितीय लहरी. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. सो ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. पुढे जाऊयात. या ठिकाणी जी काही स्थानिक वारे आहेत त्या स्थानिक वारे संदर्भाने दिलेलं आहे. बोरा, त्यानंतर आहे बुरान, मिस्ट्रल आणि ट्रॅमोंटेना. ओके, ट्रॅमोंटेना नावाचं जो काही स्थानिक वारे आहे ते कुठे दिसून येतो. सो आल्प्स पर्वतामधून फ्रान्स व भूमध्य समुद्राकडे वाहणारे जे वारे आहेत त्यांना मिस्ट्रल वारे, म्हणजे आल्प्समधून वाहणारे जे विशेषतः फ्रान्स या देशातून वाहणारे जे वारे आहेत त्याला आपण मिस्ट्रल व लोकल विंड्स म्हणून किंवा स्थानिक वारे म्हणून ओळखतो आहोत. ओके, सो या ठिकाणी जे काही मिस्ट्रल आहे, कला 4 नंबरची जोडी लागेल, कला 4 नंबरची जोडी. ओके, आता कला 4 नंबरची जोडी जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये दिसतो. सो हे जे तीनही स्टेटमेंट आहे ते आपण अशा पद्धतीने एका स्टेटमेंटनुसार देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके, जे काही मिस्ट्रल वारे आहेत ते आपल्याला थंड व कोरडे स्वरूपाचे आहेत. ओके, गरम वारे नसून ते थंड स्वरूपाचे आहेत आणि वादळी वाऱ्यासह प्रचंड प्रमाणामध्ये बर्फवृष्टी त्या भागामध्ये विशेषतः दक्षिण फ्रान्समध्ये आपल्याला या वाऱ्यामुळे दिसून येतो. त्यानंतर आहे बोरा वारे. बोरा वारे हे देखील एक थंड वारे, अतिशय शक्तिशाली आणि एड्रियाटिक समुद्र, जे काही एड्रियाटिक समुद्राला ओलांडून ज्याचा परिणाम आपल्याला इटली, त्यानंतर स्लोव्हेनिया, ओके, त्यानंतर आपल्याला क्रोएशियावर होताना दिसतं. आणि हे जे वारे आहेत ते आपल्याला ग्रीनलँड जो काही भाग आहे त्या तिकडनं येताना दिसतो. ओके, सो इकडनं हे वारे अशा पद्धतीने वाहत येतात, त्यामुळे त्यांना ग्रीनलँडमधून वाहणारे वारे म्हटले जातं. ओके, सो बोरा जे स्थानिक वारे आहे ते ग्रीनलँडमधून म्हणजे त्यांचे जो काही एकंदरीत वाहनाचे जे काही भाग आहे किंवा दिशा आहे ते आपल्याला ग्रीनलँड दिसून येतो. त्यानंतर आहे बुरान वारे. आता बुरान वारे या ठिकाणी बघू शकता. बुरानचे 2 प्रकार आहेत, एक आहे बुरान आणि काराबुरान. सो हे जे काही बुरान आणि काराबुरान जे वारे वाहतात ते आपल्याला कुठे दिसून येतो, तर आशिया खंडामध्ये हे वारे वाहताना दिसून येतो. ओके, सो बुरान जे आहे तर बुरानला कुठली जोडी लागेल, तर मध्य आशिया. ओके, सो मध्य आशिया ही जोडी याला लागणार आहे. त्यानंतर ट्रॅमेंटोना नावाचा जो काही स्थानिक वारे आहे ते आपल्याला ऑस्ट्रिया पर्याय जे 2 नंबरची जोडी आहे ट्रॉमेटेना, याला ऑस्ट्रिया लागेल. सो 3, त्यानंतर आहे 1 बुरानला मध्य आशिया, मिस्ट्रल 4 नंबरची जोडी म्हणजे फ्रान्स आणि ट्रॅमेटोना ऑस्ट्रिया. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. सो कुठले प्रकार आहेत, कुठल्या दगडी कोळसाला सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो. सो दगडी कोळसा जो आहे तो त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या प्रमाणानुसार ते उच्चता आणि त्याच्यामध्ये कोणता त्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपल्याला त्या कार्बनच्या टक्केवारी किती प्रमाणात त्या ठिकाणी कार्बन आढळून येतो त्यानुसार दिसतो. जितका जास्त तो कंप्रेस झालेला असेल, जितका जास्त तो म्हणजे जुन्या काळातील असेल, तितका तो जो कोळसा असतो तो अतिशय उच्च दर्जाचा मानला जातो. ओके, सो जे नवीन गाळ आहे ते साचून जे काही थोड्या अधिक प्रमाणात जे दगडी कोळसा तयार होतात त्याला पीठ संबोधलं जातं. ओके, त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण आपल्याला 30 ते 40% एवढंच आपल्याला दिसून येतं. ओके, आणि याच्यामध्ये ओलावा जास्त प्रमाणात असतो. नुकताच ते आता दगडी कोळसा व्हायला तयार झालेले आहेत. ओके, वेगवेगळे जे गाळाचे संचयन वगैरे जे आहेत त्यापासून. त्यानंतर आहे लिग्नाईटमध्ये आपल्याला कार्बनचे प्रमाण 50% दिसून येतं. या प्रकारावरून त्याच्यामध्ये थोडा प्रोसेस होऊन किंवा त्याचा प्रेशर त्याच्यामध्ये दाब मिळाल्यानंतर ते लिग्नाईटमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीतच 50% कार्बनची टक्केवारी दिसून येतो. त्यानंतर लिग्नाईट नंतर येतो बिटुमिनस.
बिटुमिनसमध्ये 60% साधारणतः 60% इतके कार्बनची जी काही प्रमाण आहे ते कार्बनचे प्रमाण आपल्याला दिसून येतो. आणि सर्वाधिक प्रमाण असणारा कार्बनचे सर्वाधिक प्रमाण असणारा जो उच्च प्रतीचा जो आपल्याला कोळसा दिसून येतो दगडी कोळसा तो आपल्याला अँथ्रासाइट या प्रकारामध्ये दिसून येतो. सो अँथ्रासाइटमध्ये जवळपास 80पेक्षा जास्त जो काही कार्बनचे प्रमाण आहे तो कार्बनचे प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला अँथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊयात. त्यानंतर आहे भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्री अशा पद्धतीने संबोधलं गेलेलं आहे. ओके, आता हे जे प्रश्न आहे ते PSI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारले गेलेलं आहे. ओके, याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये म्हणजेच वेळेनुसार बदल होऊ शकतात. सध्या जर आपण विचार केला तर जी IT इंडस्ट्रीला म्हणजे आपल्या भारतासाठी सर्वाधिक ग्रो करणारी इंडस्ट्री म्हणून ओळखला जातो. सो जे इंडस्ट्री सध्या ग्रो करत आहेत त्यालाच सनराइज इंडस्ट्री म्हटलं जातो. ज्या पद्धतीने ते हळूहळू ग्रो करत आहेत किंवा त्याचे जे काही डेव्हलपमेंट वगैरे व्यवस्थित चाललं आहे किंवा त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होतो आहे, प्रोडक्शन जास्त होतो आहे. सो असे जे काही त्याची वैशिष्ट्य दिसून येतात तर त्याला आपण सनराइज इंडस्ट्री म्हटलं जातो. आता हे जे प्रश्न आहेत आपल्याला 2014च्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, सो सनराइज इंडस्ट्री कोणत्या उद्योगधंद्यास म्हणतात. सो त्यावेळेस अन्न प्रक्रिया उद्योग जे होते ते अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात त्या उद्योगाला चालना मिळत होता. ओके, म्हणजे मोठ्या प्रमाणात ते आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भूमिका बजावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सध्या जर विचार केला तर उच्च विकास दर, स्टार्टअप आणि प्रचंड भांडवली निधीमुळे IT जी इंडस्ट्री आहे, ओके, IT इंडस्ट्रीला सध्या सनराइज इंडस्ट्री 2024च्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय. सो 2024मध्ये कुठली इंडस्ट्री सनराइज इंडस्ट्री म्हणून ओळखली जातो तर IT इंडस्ट्री. सोबतच यामध्ये पेट्रोकेमिकल, त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, अंतराळ पर्यटन आणि ऑनलाईन जे काही इंडस्ट्रीज आहेत तर त्याला देखील सनराइज इंडस्ट्री म्हटलं जातो. पण सर्वाधिक जो वाटा आहे या सनराइज इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक अग्रेसर असणारी जी काही इंडस्ट्री आहे ती आपल्याला IT सेक्टर दिसतो. ओके, सो अशा पद्धतीने सनराइज इंडस्ट्री संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. आता जे काही महासागरी प्रवाह आहे त्या प्रवाह संदर्भाने आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो. कंबाईनमध्ये फारसा विचारला जात नाही तरी देखील आपण दोन्ही परीक्षेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रश्न बघतो आहोत. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी डिस्कस करणे गरजेचा मला तरी वाटलं, त्यामुळे मी हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो 7वा जो प्रश्न आहे तो क्युरोशियो नावाचा जो काही प्रवाह आहे सागरी प्रवाह तो आपल्याला कोणत्या महासागरामध्ये आढळतो अशा पद्धतीने प्रश्न MPSC क्लर्क 2019मध्ये विचारला गेलेला आहे. हे विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षामध्ये विचारला जातो आणि UPSCमध्ये तर सारख्या प्रमाणात हे विचारलं जातं. ओके, त्यामुळे हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. सो उत्तर प्रशांत महासागर, दक्षिण प्रशांत महासागर, भूमध्य सागर, मृत समुद्र. ओके, सो जे काही समुद्र प्रवाह आहेत किंवा सागरी प्रवाह ते या ठिकाणी मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. 2 प्रकारचे प्रवाह आपल्याला दिसून येतात. एक आहे उष्ण प्रवाह आणि त्याच्याच खालती म्हणजे त्याच पद्धतीने शीत प्रवाह असे दिसून येतात. ओके, सो क्युरोशियो नावाचा जो काही प्रवाह आहे तो या ठिकाणी बघू शकता. क्युरोशियो नावाचा जो प्रवाह आहे तो गरम पाण्याचा किंवा उष्ण प्रवाह दिसून येतो. ओके, आणि हे जे काही पॅसिफिक महासागर आहेत सो पॅसिफिक महासागरच्या उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये दिसून येतो. त्यामुळे योग्य पर्याय या ठिकाणी असणार आहे उत्तर प्रशांत महासागर किंवा उत्तर पॅसिफिक, नॉर्थ पॅसिफिक ओशन. ओके, आता या ठिकाणी काही थंड प्रवाहांची यादी दिलेली आहे आणि काही उष्ण प्रवाहांची यादी दिलेली आहे. ओके, सो हे तुम्ही नंतर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन किंवा तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही त्या संदर्भात इन्फॉर्मेशन टेलिग्रामवर दिलेलं आहे. सो त्या ठिकाणी येऊन या संदर्भाने हे फाईल घेऊ शकता. ओके, सो किंवा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्ही नंतर वाचू शकता. कदाचित येणाऱ्या काळात जोड्या लावा स्वरूपात विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ओके, सो पुढे जाऊयात. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, जनगणना 2011च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ESO मुख्य परीक्षा 2022 अलीकडे विचारलेला प्रश्न. महाराष्ट्रात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्हा व त्यानंतर पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो. 2011च्या जनगणनेनुसार विचारलेला आहे. ओके, सो ब स्टेटमेंट काय आहे तर रत्नागिरी जिल्ह्याची जी काही घनता आहे ती 196 आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 700पेक्षा जास्त आहे. ओके, सो कुठले जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. सो या ठिकाणी महाराष्ट्राच्या घनतेसंदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला महाराष्ट्राची जी काही घनता जी आहे लोकसंख्येची घनता ती आपल्याला
दर चौरस किलोमीटर क्षेत्रावर 365 इतका दिसून येतो. तर राष्ट्रीय स्तरावर ही जी घनता आहे ती आपल्याला 382 इतकी असल्याचे दिसून येतो. राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राची जी काही लोकसंख्येची घनता आहे ती 17 पॉईंट्सने कमी दिसून येतो आहे. ओके. आणि 2001 मध्ये महाराष्ट्राची घनता किती होती तर 315 इतकी होती. ओके. आता जे काही लोकसंख्येची घनतेनुसार या ठिकाणी दिलेले आहे पहिले 5 आणि शेवटचे 5 त्याच्यामध्ये रत्नागिरी जो दिलेला आहे तर रत्नागिरीची जी काही घनता आहे ती 197 दिलेली आहे. काही ठिकाणी 196 आहे आणि काही ठिकाणी 97 म्हणजे जवळपास 96-97 इतकं जर असलं तर ते आपण योग्य मानू शकतो. सो ब स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते योग्य आहे. ओके. आता जी काही लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो तर 2011 नुसार ठाणेमध्ये 1.10 कोटी आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पुणे. सो पहिलं जे स्टेटमेंट आहे ते देखील बरोबर आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 700 पेक्षा जास्त आहे का तो हे 700 पेक्षा कमी असल्या कारणाने या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके. आता किती आहे ते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील पुढच्या वेळेस जर प्रश्न अशा पद्धतीने किंवा हा प्रश्न रिपीट झाला तर. सो ओके. सो 700 पेक्षा कमी आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. फक्त अ आणि ब योग्य विधाने आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. महाराष्ट्रात मॅग्नीजचे प्रमुख साठे डॅश डॅश या जिल्ह्यात आढळतात किंवा आढळतो आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे प्रमुख साठे आढळतात? MPSC मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. सांगली व कोल्हापूर, धुळे व नाशिक, भंडारा व रत्नागिरी. ओके. आणि खालती एक ऑप्शन होता परत. ओके ठीक आहे. सो मॅग्नीजचे जे काही साठे आहेत ते आपल्याला विशेषतः भंडारा व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये दिसून येतो आहे. ओके. देशातील खनिज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा आपल्याला 4.3% इतका दिसून येतो आणि देशात महाराष्ट्राच्या खनिज उत्पादन जो काही महाराष्ट्राच्या देशामध्ये 11वा क्रमांक लागतो आहे. याच्यामध्ये प्रमुख जे काही खनिज संपत्ती क्षेत्रे आपल्याला कोकण, दक्षिण कोकण, ओके, कोकण व दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आणि पूर्व विदर्भ हे दोन जे काही क्षेत्र आहेत ते दिसून येतं. पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ. तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जे काही खनिज संपत्तीचे वितरण आहे ते झाल्याचे दिसून येतं. मॅग्नीजचे जे काही साठे आहेत ते मॅग्नीज आपल्याला कुठे दिसून येतं? भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये 40% मॅग्नीजचे साठे आपल्याला दिसून येतो. ओके. आता जे काही साठे आहेत तो साठे कोणत्या जिल्ह्यात प्रमुख साठे मॅग्नीजचे दिसून येतात तर भंडारामधील तुमसर तालुक्यात, नंतर नागपूरमधील सावनेर जो तालुका आहे त्या ठिकाणी, त्यानंतर सिंधुदुर्गमधील सावंतवाडी आणि वेंगुर्ला, कणकवली या ठिकाणात आणि रत्नागिरीच्या दक्षिणेकडील भागामध्ये या मॅग्नीजचे साठे असल्याचे दिसून येतं. त्यामुळे भंडारा व रत्नागिरी हे जे काही ठिकाण आहे या ठिकाणी पर्याय दिलेले ते योग्य आहे. ओके. सो मॅपमध्ये देखील काही जे खनिज साठे आहे ते देखील दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आपल्याला मॅग्नीज संदर्भात दिलेलं होतं मॅग्नीज. सो मॅग्नीज या ठिकाणी भंडारा, त्यानंतर नागपूरमध्ये दिसून येतात. इकडे जर गेलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने मॅपच्या आधारे देखील आपल्याला खनिज संपत्ती माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. पुढे जाऊयात. शेवटचा प्रश्न. आता महाराष्ट्रातील जे काही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे आढळणारे धबधबे आहेत त्या धबधब्यांचा जो काही जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोणता धबधबा आढळतो? त्यानंतर आहे अमरावती, बीड आणि यवतमाळ. सो एका बाजूला जिल्हे आणि दुसऱ्या बाजूला धबधबे दिलेले आहेत. सो सौताडा नावाचा जो धबधबा आहे तो आपल्याला कुठे आढळून येतो? सौताडा नावाचा जो धबधबा आहे तो आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये आढळून येतो. त्यामुळे बीड जो काही पर्याय आहे त्याला 1 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे रंधा नावाचा धबधबा आपल्याला नगरमध्ये दिसून येतो. सो नगरला 3 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे मुक्तागिरी नावाचा धबधबा आपल्याला अमरावतीमध्ये दिसून येतो. त्यामुळे अमरावतीला 4 नंबरची जोडी लागेल मुक्तागिरी. त्यानंतर आहे सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आपल्याला यवतमाळ आणि नांदेडच्या दरम्यान दिसून येतो. सो सहस्त्रकुंड धबधबा कुठे दिसून येतो तर या ठिकाणी यवतमाळ. सो पर्याय क्रमांक अ ला 3 नंबरची जोडी, त्यानंतर आहे ब ला 4 नंबरची जोडी, त्यानंतर बीडला सौताडा म्हणजे 1 नंबरची जोडी आणि यवतमाळला 2 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे जोड्या लावा स्वरूपात आपल्याला विविध महाराष्ट्रामध्ये आढळणारे धबधब्यांसंदर्भात दिलेले आहे. ओके. सो या ठिकाणी आपण 10 प्रश्न जे भूगोल विषयासंदर्भाने महत्त्वाचे आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि एकंदरीत कंबाईन पूर्व परीक्षा 2024 अनुषंगाने. सो आपण
या ठिकाणी बघितलेलं आहे, त्याचे एक्सप्लेनेशन देखील सविस्तर बघितलेलं आहे. जे आपण हे जे काही इनिशिएटिव्ह टेलिग्राम चॅनलवर सुरू केलेलं आहे, त्याचा तर तुम्हाला पार्ट व्हायचा असेल, एकंदरीतच PYQs, MCQs हे आपण बघतो आहोत, त्याचा आपल्या सिलेबसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण सहसा PYQ किंवा प्रश्नपत्रिका विश्लेषणाकडे दुर्लक्ष करतो. तर किमान ते प्रश्न जरी आपण अटेम्प्ट केले आणि विश्लेषण जरी बघितलं, तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आयोगाने या टॉपिकवर अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि नंतर तुम्हाला यामध्ये सध्या 30% सवलत देखील उपलब्ध आहे. ओके. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर या MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनलवर या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही नंतर त्या ठिकाणी बघू शकता. ओके. सो आता या ठिकाणी थांबूयात. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.